छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरची आता चांगली चिरले। त्यानं एक व्हिडिओ पोस्ट करत शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालाय आणि कृतज्ञताही व्यक्त केली आहे। पण अद्याप जाहीर अशी दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली नाही। व्हिडिओत काय म्हटलंय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करत त्याच्यासमोर नतमस्तक होत असतानाच कोरटकर यामध्ये दिसतोय। यावेळी त्यांनी म्हटलंय की जगभरात महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो, त्यांच्या कथा शौर्य ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो। आजही त्यांच्या कहाण्या आणि कथा ह्या प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या असतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत रायगडाला अनेक वेळा भेट देण्याचा योग आला, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचाही योग आला। अशा छत्रपतींना मानाचा मुजरा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। दरम्यान प्रशांत कोरटकर आज नागपूर पोलिसांच्या सायबर विभागात आपला मोबाईल आणि सिम कार्ड तपासासाठी त्याने सुपूर्द करणार आहे। तसंच आपल्या आवाजाचे सॅम्पलही ते देणार आहे। आपल्या पुढील चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहोत असंही त्यानं म्हटलंय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून प्रशांत कोरटकर यांना आठवडाभरापूर्वी धमकी दिली होती। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केलं होतं। त्यानंतर सावंत यांनी आपल्या फोनवर आपल्याला फोन आला होता। हा कॉल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उघड केला होता। त्यानंतर राज्यभरात प्रशांत कोरटकर विरोधामध्ये संतापाची लाट उसळली होती। यानंतर कोरटकर यानं सुरुवातीला हा आपला आवाजच नसल्याचा दावा करत ती बनावट ऑडिओ क्लिप असल्याचं म्हटलं होतं। पण पोलिसांनी सावंत यांचा CDR तपासल्यानंतर ही ऑडिओ क्लिप खरी असल्याचं सिद्ध झालं। त्यानंतर कोरटकर यानं छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत असल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे।